नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता संभाजीनगरमध्ये. हो, औरंगाबाद. संभाजीनगरमधल्या या आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. दोन वहिनींना भेटणार. बजरंग चौकातल्या महाराणा प्रताप कॉलनीमध्ये आलेले आहोत आणि इथल्या दोन वहिनींना भेटणार. मोहारकर वहिनी आणि कुलकर्णी अशा या दोन वहिनी आजच्या खेळाला कशा सामोऱ्या जातात ते बघूया. कोण जिंकेल पैठणी? तुम्ही अंदाज बांधा, आपण तर बघूयाच. चला. औरंगाबाद बजरंग चौक महाराणा प्रताप हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या सौ पल्लवी विजय मोहरकर वहिनींना भेटून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. सगळे उन्हातच उभे आहेत. उत्साह प्रचंड दिसतोय. बघूया परिवारातले लोक काय म्हणतात आणि वहिनी परिवाराची ओळख कशी करून देतात. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. पल्लवी विजय मोहरकर. माहेरचं नाव? शांता धोंडीबा गज्जेवार. माहेर कुठलं? नांदेड. बर, ओळख करून द्या. हे माझे मिस्टर विजय मोहरकर. नमस्कार. हे माझे धीर. नमस्कार. हे माझा भाचा आहे. या माझ्या सासूबाई. नमस्कार. ह्या नणंद. या माझ्या नणंद नीता. नमस्कार. ती माझी मैत्रीण. नमस्कार. ही माझी भाची आहे. त्या मामी आहेत, ती मैत्रीण आहे. आणि ह्या शेजारच्या बाकी सगळ्या कॉलनीमधले. चला, सगळे कॉलनीतले. नमस्कार. सगळ्यांची ओळख तर झाली. आता नेहमीच्या प्रथेप्रमाणे गप्पा. नमस्कार. आवाज एवढा कमी का? नमस्कार. चिडता कशाला? प्रेमाने बोला ना. नमस्कार. प्रेमाने बोलते. नमस्कार. नमस्कार. बालपण कुठलं? माहेर कुठलं? नांदेड. नांदेडला. आणि हे कुठे भेटले? सोबत काम करतो आम्ही. कुठे? मेडिकल कॉलेज. मग काय झालं? काम करता करता काय झालं? तिथे भेटले ते मला. तिथे भेटले आणि मग काय केलं त्यांनी? विचारलं हा की काय काम बरोबर चाललंय ना असं विचारलं? लव्ह मॅरेज आहे आमचं. हो का? घरी कधी कळलं? घरी लगेच 1 वर्षानंतर कळलं. लगेच 1 वर्ष असतं. बर. आणि काय लग्नाची तारीख? 4 मार्च. आणि वर्ष? 2001. अरे मग बरीच झाली. 9 वर्ष झाली ना? 9 वर्ष झाली. खूप झाली. आता सासूबाई चिडत नसतील? नाही, भेटत नाही. कशात सासूबाई? शांत आहेत त्या. शांत आहेत. बरं, तुम्ही खेळ वगैरे खेळलाय कधी? खेळ वगैरे नाही आवडत मला. लहानपणी खेळला नाहीत कधी शाळेत? खेळले. कुठला खेळ खेळला? कबड्डी वगैरे खेळ. कबड्डी हा काय कसा खेळतात? मला नाही. मग खेळला होतात ना? लहानपणी खेळायची मी, आता नाही. मग लहानपणीच कसा खेळला होता? काय असतं कबड्डी मध्ये? मी हा पहिल्यांदा ऐकला खेळ, म्हणून वहिनी विचारतोय. काय असतं? 6-6 जणांचा ग्रुप असतो आणि मध्ये एक रेषा असते. इकडला खेळाडू तिकडे जाऊन शिवून येणार. शिवून म्हणजे तो टेलरचा खेळ आहे? नाही, हात लावून येणार तिकडच्या खेळाडूला. मला वाटलं तिकडे जाऊन कपडे शिवणार, इकडे येणार असं. हात शिवणार आणि मग पुढे जेवढ्या जणांना त्यांनी हात लावलेले ते आउट झाले. आता काय करायचं? ते आउट होईपर्यंत जात राहायचं एकाच बाजूनी. नाही, मग तिकडचा खेळाडू येणार इकडे. अरे वा, मजा. आणि मग तो काय करणार? म्हणजे होम मिनिस्टर कबड्डी आहे? नाही. अरे आता तुमच्या घरात मी त्यांच्या घरात जाणार आहे तर कबड्डी आहे ना. सासूबाईंबद्दल बोला. सासूबाई प्रेमळ आहेत आणि समजून घेतात मला प्रत्येक वेळेस. का हो? तुम्हाला का समजून घ्यायला लागतं? म्हणजे जेव्हा मी जॉब करते ना, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स असतात. ते काय असतात प्रॉब्लेम? घरामध्ये वगैरे लेकरांना वगैरे सगळं सांभाळून घेतात. लेकरांना सांभाळून घेतात त्या. खूप चांगले आहेत. काय म्हणता त्यांना तुम्ही? आई. आई? बोलवा ना आईना. आई. नमस्कार आई. नमस्कार. सुनेबद्दल सांगा. सून छान आहे. घर सगळं करते, ड्युटी करून घरामध्ये सगळं पाहते आणि आपल्याला पण माया लावते. हो का? हो. काय असं करता हो वहिनी? हा, इतकं का कौतुक करतायत त्या? सांगून ठेवलेत की काय? नाही. अशा घाबरलेत का हो आज? काय माहित काय घाबरले, फार आवाज मोठा आहे त्यांचा. तर होय ना. तुम्हाला तर 10 वेळा ऐकायला लागत असेल आवाज. काय हो, सासूबाईंवर आवाज चढवता? आवाज फार मोठा असतो त्यांचा. हो, त्या म्हणतात आवाज मोठा असतो त्यांचा. वहिनी, एक ऍक्टिंगचा डायलॉग. नाही, मला नाही जमणार खरंच. पण आज गेम असतोय, खेळ असतोय. नाही जमणार मला. बरं, एक प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्याल? मला सांगा, किचन मध्ये देवाऱ्याच्या वर मेणबत्तीचं पाकिट आहे, त्यात एकूण किती मेणबत्ती आहेत? 5. अभिनंदन. हे बरं पाठ करून ठेवलंय. आता सांगा, सासूबाईंना कोणत्या तीर्थक्षेत्रावर जाण्याची इच्छा आहे? त्यांचे जे 2 धाम राहिलेले आहेत ते. कुठले? बद्रीनाथ, केदारनाथ. बद्रीनाथ, केदारनाथ. बर, तुम्ही सांगा, सूनबाईला कुठे जायची इच्छा आहे तीर्थक्षेत्रावर? सूनबाईला फार महाराष्ट्राच्या बाहेर जायचंय फिरायला. आता इमानानं जायचंय. इमानानं जायचंय? बापरे.
विमानाने कधी जाणार तुम्ही? सुनबाई काय विचारतायत सासूबाई? नाही आणखीन नाही. आणखीन नाही. बरं, ह्यांनी दिलेलं उत्तर बरोबर होतं का चूक होतं? चुकलं होतं. मग कुठे जायची इच्छा आहे तुम्हाला? त्याला गाणगापूर. गाणगापूर. मग बरं ठीक आहे. आता सासूबाई आणि सुनबाई मिळून दोघेही फिरून या. हा, तुम्ही 4 धामला जा आणि तुम्ही ह्यांना गाणगापूरला न्या, दोघी मिळून. आता यानंतरच्या खेळामध्ये आई गाणं गाणार, त्याच्या शेवटच्या अक्षरावरून वहिनी उखाणा घेणार. गा. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. वा, मस्त चालू ती आई. क्या बात आहे आई, छान. हा, हो. हिरव्या रानामध्ये काळ्या मातीचा सुगंध येतो छान. विजयरावांचं नाव घेते खास आदेश बांदेकरांसाठी, कारण त्यांनीच दिला मला झी मराठी होम मिनिस्टरमध्ये सहभागी होण्याचा मान. बापरे, निबंधच लिहिला. छान होता निबंध. संपेच ना. दुसरं ल. लाल सफरचंद लागतो गोड, विजयरावांचे नाव घेते होम मिनिस्ट्री लागली मला ओढ. वा, अभिनंदन वहिनी. हे 200 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता आपण भेटणार आहोत कुलकर्णी वहिनींना. औरंगाबाद बजरंग चौक श्रीनगर कॉलनीमध्ये राहणाऱ्या सौ स्वप्नाली प्रवीण कुलकर्णी वहिनींना भेटून आता आपण परिवाराची ओळख करून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव स्वप्नाली प्रवीण कुलकर्णी. हे माझे मिस्टर प्रवीण कुलकर्णी. हा माझा मुलगा. ह्या माझ्या सासूबाई, ह्या चुलत सासूबाई, ह्या जाऊबाई आहेत. ही आजी, आई, बहीण, ननंद आहे. बहिणी आहेत दोघी. त्या काकू आहेत आणि माझे सासरे, नमस्कार. काका आणि ते काका. नमस्कार. नमस्कार. वहिनीनं नाव विचारलं, बाकी काही बोलायची आधी वहिनीने ओळखच सुरुवात केली. आता गप्पांना सुरुवात करूया. काय करतात मिस्टर? त्यांचा बिझनेस आहे ग्राफिक डिझायनिंग आणि वेबसाईट डिझायनिंगचा. बर. आणि मला सांगा कसं काय, म्हणजे कुठे भेटले ते? कुठे भेटले म्हणजे ऍक्च्युली माझी इन्स्टिट्यूट होती आधी, तर त्याच्या संदर्भात कामानिमित्त आमची भेट झाली. तिथेच जमलं. आणि कोणी तुम्हीच विचारलं त्यांना? नाही, त्यांनी. आणि तुम्ही नाही म्हटलं असतात तर? नाही म्हटलं असतात तर काय, त्यांनी दुसऱ्याला विचारलं असतं. नाही असं कसं बरं? नाही, मग त्यांनी ठरवलं होतं तुम्हालाच विचारायचं. हो. बर. बरं वहिनी, आता एखादा अभिनय करून दाखवा. अभिनय गाण्याचा. गाण्याचा? हा, आणि मी ते ओळखणार. मराठी गाणं. मराठी गाणं. म्हणजे मला ओळखता नाही आलं तर अभिनय तुमचा वाईट. दोन्हीकडनं माझंच वाईट का? कसं काय, तर कोणी म्हटलं? तुम्ही पुढे बोललेच नाही ना. या सासूबाईंना घरात बोलूच देत नसणार. कन्फर्म. असं काही नाहीये बरं का. नाही नाही, आपलं मी कन्फर्म असं म्हटलं मी. बरं, करा अभिनय. अंगणात नाग आलाय. चुकलं. मग काय? सांगायचं नाही का? नाही, करत मला येईपर्यंत अभिनय करत राहायचं. करतच राहायचं का? हा. लाटा आल्या, लाटेत पोहते आणि मिस्टर वरनं बघतायत. नाही बरं, जाऊ दे. आता गाणं सांगा. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख. बरं, आता मिस्टरांबद्दल सांगा ना, कसे आहेत ते? छान आहेत एकदम. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये कधी वाद नाही, भांडणं नाही, समजून घेणार. कुठे काही चिडावं जरी वाटलं तरी शांततेत सांगणार, चिडणार असं नाहीच. हो काय? चिडत नाहीत ते, मीच जास्त चिडते. हे पण तुम्हीच बोलताय? हो. छान. सासूबाईंबद्दल बोला ना जरा, कशा आहेत सासूबाई? सासूबाई पण छान आहेत, समजून घेतात सगळ्या गोष्टी. अबोल असतील? नाही, अबोल नाहीये. माझ्यासारख्याच बडबड्या आहेत त्या पण. कशाला त्यांना उगाच आधीच हे करतं? बरं, बोलवा त्यांना. बोलवते ना, मग सांगा ना कसं बोलवते ना. आई. नमस्कार आई. बोला, सुनबाई बद्दल सांगा. चांगले हा, चांगले आहेत, म्हणजे काय? स्वभावाने चांगले आहेत. असं सांगायला सांगितलंय तुम्हाला? नाही, मी तसं काही सांगितलेलं नाहीये. हो, पण तुम्ही कशाला? मी त्यांच्याशी बोलतोय ना. बोला ना मग. सासूबाईंना एक शब्द बोलू देत नाही आहात तुम्ही. बर. बरं, हा बोला तुम्ही. आज घाबरू नका, आम्ही आहोत सगळे. कारण नाही, चांगले आहेत, व्यवस्थित आहेत. चांगले आहेत म्हणजे काय? चांगले आहेत, स्वभाव चांगला आहे, समजून घेते. आणि बाकी काही घरातली कामं तुम्हालाच करावी लागतात ना? नाही करते. नाही करते ना ही? नाही करते. नाही करते. हा, तेच कळलं मला. नाही करते. करते म्हटलं. बर, आणखी काय? काय दहशत निर्माण केली तो घरात? 4 शब्द नाही बोलू शकत तुमच्याबद्दल. त्यांनाच विचारा आता. परत मी बोलले तर म्हणाल बोलते म्हणून. आहे असं म्हणून बोलायचं, ते बोलल्याच. बरं, आता मी प्रश्न विचारतो. फ्रीज मध्ये एकूण किती लिटर दूध आहे? 3 पिशव्या आहेत, म्हणजे 1.5 लिटर आहे. वहिनींनी सांगितलं 1.5 लिटर.
यांच्या फ्रीजमध्ये आता पिशव्या आहेत 6, म्हणजे 3 लिटर, त्यामुळे पहिलं उत्तर चुकलं. पुढचा प्रश्न, सासूबाईंची रास कोणती आहे? सासूबाईंची रास आहे सिंह. सिंह. कुठली आहे हो तुमची? तूळ. म्हणून मी आलो ना मुंबईवरून सांगायला सगळं. हा. बरं, सुनबाईंची रास कोणती आहे हो? नाही माहिती. कोणती आहे? वृषभ. वृषभ. आणि अशा तऱ्हेने हे बक्षीस पण गेलं. आता तुम्ही एक गाणं गायचं आणि त्याच्या शेवटच्या अक्षरावरून तुम्ही उखाणा घ्यायचा. म्हणा, गा. या लाडक्या मुलांनो तुम्ही मला धार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. र. राईचे भावही आता डोंगरा एवढे मोठे झाले. प्रवीण रावांचं नाव घेऊन कौतुकाने सांगते सगळ्यांना, होम मिनिस्टर घरी आले. वा, अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. थँक्यू सो खरं तर मच. या खेळामध्ये 600 रुपयाचं बक्षीस मिळायची संधी असते, पण आता 100 रुपये मिळालेले आहेत. आणि ह्याने राईचा उल्लेख केला, ज्याला दुसरं नाव आहे मोहरी. खरं तर पण आता ती मोहरी बाजूला ठेवूया आणि आपण जाऊया मोहरकर वहिनींकडे.